नमस्कार, फूड प्रेमी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय बोई मासा फ्राय रेसिपी। त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया। इथे आपण हळद घेतली आहे, आगरी कोळी मसाला किंवा फिश फ्राय मसाला घेतलाय, धणा पावडर घेतली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, जिरा पावडर, मीठ घेतलंय, आलं लसूण आणि मिरचीचं हिरवं वाटण घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय, रवा घेतलाय आणि कोकोमागळ। मी सुरुवातीलाच इथे माशाला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे। आता आपण त्याला हिरवं वाटण आणि मसाले लावून मॅरिनेट करून घेऊया। आता हा मासा मॅरिनेट झालेला आहे। आता आपण हा 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचा आहे आणि याचं कोटिंग तयार करायला घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे। आता त्यात आपण मसाले आणि मीठ मिक्स करून घेऊया। आता आपलं कोटिंग रेडी झालेलं आहे आणि आता आपण तवा एक साईडला गरम करत ठेवणार आहोत। त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत माशाला छान कोट करून घ्यायचंय दोन्ही बाजूने। माशाला छान रवा लावून घेतल्यानंतर तो आता अलगद तव्यावर सोडायचा आहे। जवळपास 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर तो आता पलटून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मासा 1 ते 1.5 मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त बोई मासा फ्राय रेडी झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा आणि आपल्या फूड प्रेमी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।